Hello friends, I am Dilip Bapat, Victor Uniform number 3, Uniform Echo Lima, once again with you. तर मित्रांनो, आज मी आलो आहे चौल वावे रस्त्यावर. हे आहे आंबेपूर नावाचं गाव आहे आणि या आंबेपूर गावाच्या हद्दीमध्ये हे गिरनार शिव मंदिर, हे शिवदत्त मंदिर आहे. बघा, हा खूप सुरेख नंदी आहे इथे. इथे शंकर आणि दत्ताचं मंदिर आहे आणि हे वर जे पायऱ्या चढून गेल्यावर श्री दत्त मंदिर आहे आणि याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला शंकराचं मंदिर म्हणजे शंकराची पिंड आहे. हा परिसर खूप छान आहे, अतिशय प्रेक्षणीय असा परिसर आहे आणि मंदिर पूर्ण गिरनार पद्धतीने बांधलेलं आहे. हे मंदिर ज्यांनी बांधलं आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. इथे सेवेकरी आहेत आपल्या इथे. सर, आपलं नाव काय? नारायण थळे. बरं, आपण इथेच राहता का? राहत नाही, शेजारच्या गावात. ओके ओके. आणि हे मंदिर कोणी बांधलंय? प्रमोद केणे. प्रमोद केणी सर. बरं, आणि त्यांनी हे का बांधलं मंदिर? त्यांना गिरनारवरून आदेश आले. बर. ते प्रत्येक पौर्णिमेला गिरनारला जातात. हां. आणि आजपर्यंत नाही, घेतो ना सगळ्यांची, त्यांची पण मुलाखत घेईन. हां. 315 आजपर्यंत त्याची वाऱ्या झाल्यात. उद्याची म्हणजे गिरनारची वारी 315 वेळा केली आहे त्यांनी. आणि बर बर. अच्छा. आणि त्यांचं त्यामुळे त्यांना आदेश झाल्यामुळे त्यांनी इकडे आपल्याला मंदिर हां पिंडाच्या आकाराचं बनवायचं आहे. बर बर. त्या पद्धतीने मग तिकडे त्यांच्या आदेशानुसार बनवायचं. बर. इथे उत्सव वगैरे कधी प्रत्येक महिन्याला येत असतो. महाशिवरात्रीला उत्सव इथं करतात. बर. भाविक भक्तजन बरेच येतात. आणि मग महाप्रसाद वगैरे पण असतो. सगळं असतं. बर बर. 25-26 फेब्रुवारीला मोठा प्रोग्राम आहे. बर. 25ला यज्ञ आहे. दिव्यत्वाची प्रचिती आली ना, म्हणून हे मंदिर त्यांचे दत्त कृपेने त्यांना इथं आदेश झाला म्हणून ते मंदिर प्रसन्न झाले. बर. आपलं नाव काय ताई? भावना प्रशांत शेळके. बर बर. सर, आपलं काय नाव? माहिती आहे सगळी. हो, नाही, ही मी घेतो. आता आपलं यूट्यूब वर चेक हे करतोय ना. आपलं काय नाव सर? सुभाष म्हात्रे. सुभाष म्हात्रे. तुम्ही काय इथे पदाधिकारी आहात का मंदिर? पूजा करतो. बर बर. ओके, ठीक आहे. मंदिराबद्दल आणखी काय माहिती देतात? शंकराच्या पिंडीबद्दल मी ऐकलं होतं की पिंड मोठी आणि दरवाजा लहान होता. हो, तो दरवाजा छोटा असल्यामुळे पिंड मोठी आहे. बर. कशी गेली ती फक्त परमपूज्य केगिनी काकांनाच माहिती आहे. हो ना. बर. म्हणजे एक विशेष आहे. हो, विशेष आहे. दर महिन्याला यज्ञ चालू असतात प्रत्येक. बर बर. आता महाशिवरात्रीला 2 दिवस कार्यक्रम आहे, 25-26ला. बर बर. ठीक आहे, थँक्यू. आता 26 जानेवारी इथं नवदुर्गा यज्ञ झाला. हो, खूप गर्दी होती. मी आलो होतो त्यावेळेलाही, पण खूप गर्दी होती त्यामुळे मग मी शूटिंगचा विषय काढला नाही. माझी दुसरी कामं होती ती मी केली. वरून घेऊन या पहिले. हो हो शिवलिंगाची घ्या. हो. अखंड दत्तधुनी मागे आहे. ओके. तर हे बघा, हे असं मंदिर परिसरातले हे त्यांनी इथे सभा मंडप केलेला आहे. इथे हा सभा मंडप आहे. हा होमकुंडाचं इथे आहे. या इथे होमकुंड आहे. या इथे हा सगळा परिसर खूप छान त्यांनी केलेला आहे. हे बघा, आता आपण जाऊ शंकराच्या मंदिराच्या बाजूला. आपण आलोय आता. आपण शंकराच्या मंदिराच्या तिकडे जाऊ. 1 मिनिट. तर हे बघा, हे आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलोय आणि इथे ही शंकराची जी पिंड, त्यांनी मग अशी जी आख्यायिका सांगितली की हा दरवाजा खूप छोटा आहे आणि आतली पिंड बघाल तर खूप मोठी आहे. हे बघा, तर या छोट्याशा दरवाजातून ही पिंड
आत कशी आली हे एक कोड आहे, कारण मंदिर आधी बांधलं होतं. आणि हा नंदी आहे. शंभो हे बघा, इथे आत पिंड आहे. शंकराची केवढी भव्य पिंड आहे. तर असं हे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. तर जरूर शिवभक्तांनी भेट द्यावी असं ठिकाण. हा नंदी आहे, शंकराच्या पिंडीच्या पुढे नेहमी असतो तसा. आणि आता आपण बाहेरच्या बाजूला आलेलो आहोत. तर हे अशा पद्धतीने हो. तर आता ही बॅक साईड आहे मंदिराची. आतलं तुम्हाला दाखवलं, ही इकडून आहे शूटिंग आपण जे करतोय ते बॅक साईडनी फ्रंट साईड आहे. हे इथे समोर होम यज्ञकुंड आहे आणि हे मध्ये जे आहे ते त्यांचं पॅसेज आहे, मोठा सभामंडप म्हणू आपण त्याला, तो ठेवलेला आहे. चला तर आता आपण आणखी एक्सप्लोअर करू मंदिर. तर मित्रांनो, आता आपण आलोय या गिरनार शिवमंदिराच्या परिसरामध्ये असलेलं धुनी दत्त मंदिर. प्रसिद्ध आहे म्हणून प्रचिती आहे बहुतेक लोकांना. गुरुदेव दत्त हे दत्त मंदिर आहे आणि इथे कायम धुनी आहे. हा, धुनी आहे. इथलं आपण राख जी असते धुनीतली ती आपण कपाळाला लावू शकतो आणि त्यामुळे आपल्यावर काही तर अरिष्ट संकट असतं तर दूर पळून जातात. बरोबर. तर हे आहे धुनी दत्त मंदिर. आणि या ताईंनी आपल्याला माहिती दिली. शेळके ताई, धन्यवाद. ही पण देवाचीच लीला आहे, आपली काहीच नाही लीला, भगवंताची लीला आहे. ठीक आहे. प्रचितीचे लोक बहुतेक येतील काय येणारे लोक, त्यांना आवडेल ना. तुमचं नाव काय? दिलीप बापट. दिलीप बापट. नुसतं दिलीप बापट युट्यूबवर टाईप केलं की तुम्हाला व्हिडिओ दिसतील माझे. जरूर. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आपण आलो होतो आज गिरनारला 315 वेळा व्हिजिट केलेले केणी महाराज यांनी बांधलेलं शिवदत्त मंदिर. आणि ते पण दत्तगुरूंचाच अवतार. हे ते मंदिर आहे आणि त्यांना दत्तगुरूचा अवतार इथे सगळे समजले जातात आणि त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद सगळ्यांना दिले जातात. त्यामुळे लोक आवर्जून इथे व्हिजिट करायला येतात. आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतात. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय एम दिलीप बापट, विक्टर युनिफॉर्म नंबर 3 युनिफॉर्म कोलिमा C73. बाय बाय फ्रॉम आंबेपूर, चौलवावे रोड, श्री शिवदत्त मंदिर. 73 गुड डे.